अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा आज 16वा दिवस आहे, परंतु अजून देखील युद्ध संपण्याचे कोणतेही संकेत नाहीयेत। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले हे सुरूच आहेत। इराणच्या नौदलानं अमेरिकन तळांवरती मोठे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि ज्याचं सांकेतिक नाव या रसूल अल्लाह असं ठेवलंय। आपण मोठ्या आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी अमेरिका आणि इस्रायली लक्ष्यांना लक्ष्य करू असा इशारा इराणनं दिलाय। त्याबरोबरच इराणनं यूएईला त्यांची बंदरं रिकामी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत। नागरिकांनी अमेरिकन सैन्य आणि त्यांचे तळ असलेल्या भागांपासून दूर राहावं असं इराणनं म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे युद्धादरम्यान इराण सायबर हल्ला करू शकतो या शक्यतेनं अमेरिकन यंत्रणा ही आता सतर्क झालेली आहे। आणि युद्धाच्या 16व्या दिवसाचे अपडेट्स काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। अमेरिका इस्रायलचा इराणवरती मारा सुरूच आहे। इराणचाही पलटवार हा सुरूच आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरक्षेसाठी नौदलाच्या युद्धनौका पाठवणार असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर अमेरिकेचं सुरक्षा कवच भेदलं असा इराणनं दावा केलेला आहे। ओमानकडून शांतता प्रस्ताव देण्यात आला, अमेरिकेकडून मात्र त्याला थेट नकार देण्यात आलेला आहे। इराणचा दुबईमध्ये अमेरिकन बँकेवरती ड्रोनचा मारा सुरू आहे। इराणकडून 50वी ड्रोन क्षेपणास्त्र हल्ल्याची लाट सध्या दिसून येते। इराणच्या इस्फहानमध्ये हल्ला झालेला आहे, 15 नागरिकांचा मृत्यू झालाय। लेबनॉनमध्ये आतापर्यंत 800 जणांचा मृत्यू झालाय। इराणच्या गुप्तहेर विभागातील 2 बड्या अधिकाऱ्यांचाही मृत्यू झालेला आहे।